MPSCने पूर्व परीक्षा 21 डिसेंबर रोजी जाहीर केलं होतं. त्याच दिवशी नगर परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची मतमोजणीची तारीख निश्चित झाली. त्यामुळे ही परीक्षा MPSCनं 4 जानेवारी रोजी घेणार असल्याचा निर्णय आज सोमवारी घेतलाय. मात्र त्याच दरम्यान सहाय्यक प्राध्यापक पदासाठी UGC नेट परीक्षा होणार आहे. त्यामुळे 2 परीक्षा एकाच दिवशी आल्यानं पुन्हा उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित ही परीक्षा 4 जानेवारीला घेण्याचा निर्णय झाला. त्याच दरम्यान म्हणजेच 31 डिसेंबर ते 7 जानेवारी या दरम्यान UGC नेट परीक्षा ही होत आहे. त्यामुळे आता कोणती परीक्षा द्यायची असा प्रश्न उमेदवारांपुढे निर्माण झाला आहे. या संदर्भात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचे अध्यक्ष महेश घरबुडे म्हणालेत, एकतर परीक्षा वेळेवर होत नाहीत, वेळापत्रक जाहीर झालं तर 2-2 परीक्षा एकत्र येत आहेत. त्यामुळं अनेकांना एका परीक्षेला मुकावं लागू शकतील. त्यामुळे आता आयोगामार्फतच त्याच दिवशी परीक्षा घेणार की त्यात बदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.